बऱ्याचदा मुलांच्या टिफिनला काय द्यावं हा प्रश्न असतो आणि मुलं तर पालकची भाजी खात नाही आणि पालक तर शरीरासाठी चांगली असते. त्यासाठी आपण आता पालकचे आप्पे बनवायचे. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात मी पालक, 8-10 लसूण पाकळ्या, आवडीनुसार हिरवी मिरची घालायची, थोडं पाणी घालून पेस्ट बनवायची. नंतर एका बाउलमध्ये 1 वाटी रवा, अर्धी वाटी किसलेलं गाजर, कांदा आणि कोथिंबीर, 2 चमचे दही, चवीनुसार मीठ घालून मिश्रण मिक्स करा. नंतर आपण जी प्युरी बनवून घेतली ते आणि थोडं पाणी घालून मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. नंतर आप्याच्या भांड्याला तेल लावून घ्यायचे आणि आप्पे तयार करून घ्यायचे आहेत. आप्पे दोघी बाजूने छान खरपूस शेकून घ्यायचे आहेत. आपण यात आवडीनुसार अजून भाज्याही घालू शकतो. हे बघा, या प्रकारे आपण आप्पे दोघी बाजूने छान खरपूस शेकून घ्यायचे आहेत. हे आप्पे आपल्याला नाश्त्यासाठीही छान असतात किंवा मुलांच्या टिफिनसाठीही छान असतात. चटणीसोबत, सॉससोबत खूप छान लागतात हे आप्पे. तुम्ही करून बघा.